नमस्कार मंडळी, हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत. इथं हे जे सगळं साहित्य घेतलंय त्याच्यावरनं कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल, कारण हवेत इतका मस्त गारठा पडलाय आता सध्या आणि आपण वेगवेगळे सूप सध्या ट्राय करतोय. तुम्ही पण करत असाल आणि एरवीपेक्षा काही वेगळं सूप जर तुम्ही ट्राय केलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, जर तुम्हाला ते आवडलं असेल तर. तर आज मी छान असं वेट लॉस सूप करून दाखवणार आहे की ज्याची चव पण खूप मस्त येते आणि त्याच्यासाठी आपण काही अजून काही गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर त्याच्यासाठी मी घेतला हा दुधी भोपळा. दुधी भोपळा जर कोवळा असेल तर तो सालासकट घेतला तरी सुद्धा चालतो. आज पण मी याचं साल नाही वाया घालवणार आहे, काय करते ते सांगते तुम्हाला. त्याच्यानंतर आता हा दुधी भोपळा आहे तर याच्यापेक्षा बाकीची इन्ग्रेडियंट्स अगदी कमी कमी घ्यायची, नाहीतर मग काय होतं कांद्याची वगैरे अशी चव लागते. तर हा मी एकच कांदा घेतलाय. त्याच्यानंतर हा एक बटाटा घेतलाय, हा सोलून मी घालणार आहे. तुम्हाला अगदीच वेट लॉससाठी करायचं असेल, बटाटा वापरायचा नसेल तर नाही वापरला ना तरी सुद्धा चालेल. याला बाइंडिंगची पण गरज नसते, कॉर्नफ्लोअर वगैरे लागत नाही. त्याच्यानंतर एक 10-12 अशा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. मोठा दुधी आहे, मी साधारण एक 10 वाट्या तरी याचं सूप होईल, तर त्या प्रमाणामध्ये मी हे सगळं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं दिसत आहेत तुम्हाला अशा जाड कोथिंबिरीच्या काड्या घेतल्या आहेत, ह्याच्यानी सूपला खूप सुरेख चव येते. त्याच्यानंतर 2 मिरच्या घेतल्या आहेत, ह्या ऐच्छिक आहेत, तिखट आहेत ह्या मिरच्या, पण याचा एक हिरव्या मिरचीचा जो स्वाद असतो तर तो खूप छान लागतो आणि नाही घातला तरी चालेल, मी जसं आधी म्हणलं तसं. त्यानंतर हा पालक घेतला आहे, ह्याच्यामुळे काय होईल, एकतर सूपला रंग छान होईल आणि या पालकमध्ये आयर्न वगैरे असतं. भाजी आपण खातो पण सूपमध्ये पण ॲड केलं तर सूपच्या पण पोषण मूल्यामध्ये वाढ होईल. तर हे अगदी घरगुती साहित्य घेतलेलं आहे, याच्यामध्ये काही आपल्याला जास्तीचं फॅन्सी साहित्य लागत नाही, पण खूप चविष्ट वेट लॉस सूप आपलं तयार होतं. तर मी आधी जसं म्हणलं तसं आता हे सगळं मी आधी धुवून घेते. त्याच्यानंतर ही जी सालं आहेत ती काढणार आहे मी, पण ही कुकरमध्ये तशीच घालणार आहे, म्हणजे मग ह्या सालीमधलं जे व्हिटॅमिन्स आहेत तर ते पाण्यात उतरतील. त्याच्यानंतर हे सालं आपण काढून टाकू आणि मी जसं आधी म्हणलं तसं अगदी कोवळा जर दुधी असेल तर सालासकट आपण सूप करू शकतो, तो छान ग्राइंड होतो, अजिबात चोथट वगैरे होत नाही सूप. पण हा मात्र थोडासा मला जून मिळालेला आहे. तर आता हे सगळं साहित्य आधी धुवून घेते, मग आपण पुढची कृती बघूया. एका कुकरमध्ये मी आधीच पाणी घेतलेलं आहे, कारण काय होतं बटाटा वगैरे लगेच काळा पडतो. तर आता हे असं ओबडधोबड चिरून मी लगेचच कुकरमध्ये घालणार आहे. मिरच्या घालूया. लसणाच्या पाकळ्या आहेत तर त्या पण मी अशाच घालते. पालक आणि कोथिंबिरीच्या धुतलेल्या काड्या ह्या पण थोड्याशा ओबडधोबड चिरून घेते. आता हे जे दुधाचं देठ आहे तर ते कापून घेऊया. या जाता जाता सांगते, या देठाने ना डोशाच्या तव्याला तेल खूप छान लागतं, कमी तेलामध्ये छान पसरतं हे. त्याच्यामुळे मी कधी जर दुधाचं देठ असेल तर ते असं बाजूला ठेवून टाकते. त्यानंतर आता हा दुधा जो आहे तो आपण सोलून घेऊया. भोपळा हा मी चिरून घेतलेला आहे, याच्यातले बिया वगैरे मी काहीच काढणार नाही आहे. फार निब्बर असतील, तुम्हाला काढायचे असतील तर काढू शकता, पण नाही काढल्या तरी सुद्धा चालतात. सगळा दुधी भोपळा मी त्याच्यामध्ये घातलेला आहे ह्या कुकरमध्ये. याच्यामध्ये ऑलरेडी मी पाणी घातलेलं होतं. आता ह्या सालाचे व्हिटॅमिन्स वाया जाऊ नये म्हणून मी थोडं पाणी घालून एका डबा याच्यावर ठेवला आहे. हे पाणी आपल्याला सूपसाठी वापरता येईल. एका पॅनमध्ये खाली पण मी पाणी घातलं आहे आणि वर पण ह्या सालीमध्ये आधी जसं सांगितलं तसं पाणी घातलं आहे. हे पाणी मी सूपसाठी वापरणार आहे. दुधीचा कुठलाही पदार्थ करताना त्याची चव नक्की बघा, कडू जर असेल तर तो दुध्या विषारी असतो. आता एकतर तुम्ही 10 ते 15 मिनिटं बारीक गॅसवर ठेवू शकता किंवा 2 शिट्ट्या करू शकता, दुध्या शिजायला खूप वेळ लागत नाही. व्यवस्थित शिजलेलं आहे. आता हे हँड मिक्सीने मी बारीक करून घेते. तुमच्याकडे हँड मिक्सी नसेल तर तुम्ही थोडंसं गार करून मिक्सरच्या भांड्यामध्ये पण बारीक करू शकता. हे आता छान ग्राइंड झालेलं आहे, पण हे करायला मला खूप वेळ लागला. मी असं सजेस्ट करीन की सरळ थोडंसं कोमट करून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तर ते जास्त लवकर तयार होतं. तर आता याच्या आपण पुढची कृती बघूया. कढईमध्ये अगदी थोडंसं तेल घातलं आहे, बटर जळू नये म्हणून, आणि मी आता याच्यामध्ये बटर घालणार आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालूया तमालपत्र. मीठ घालते, खडे मीठ आहे माझ्याकडं. सालामध्ये मी जे पाणी घालून ठेवलं होतं तर ते पाणी सुद्धा आता याच्यात मिसळते. सूपला छान उकळी आली आहे. त्याच्यामध्ये
एक छोट्या चमच्यानी मिऱ्याची पूड घालतेय. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता किंवा ऐन वेळेला आपण चव बघून वरून पण घेऊ शकतो. तर मंडळी, हे असं अतिशय सुरेख चवीचं मस्त असं वेट लॉस सूप तयार होतं. आणि ह्याच्याबरोबर जर तुम्ही थोडेसे सांडगे वगैरे तळले किंवा एखादा थोडासा गार्लिक ब्रेड वगैरे जर केला ना, तर छान मस्त एका वेळचं म्हणजे डिनरची छान अशी रेसिपी पण होते ही. किंवा याच्यासाठी मी अजून पण एक तुम्हाला छान युक्ती सांगणार आहे, पण ती आत्ता नाही, पुढच्या वेळेला सांगते. सूप बरोबर खायची मॅगीला एक खूप छान पर्याय असा, तर ते आपण परत कधीतरी बघूया. पण आत्ता मात्र हे सूप खूप मस्त झालं आहे. मी त्याची चव पण बघितलेली आहे. तुम्ही चव बघून थोडं मीठ वगैरे जसं आधी म्हटलं तसं ॲड करू शकता. तुम्हाला हिरव्या मिरच्या घालायच्या नसतील तर नाही घातल्या तरी सुद्धा चालेल, पण त्याचा असा खूप छान असा एक स्वाद आलेला आहे मिरच्यांचा. आणि आता हे आपण सर्व करूया. थोडंसं अजून उकळायला हवं आहे. उकळलं की मी तुम्हाला सर्व करून दाखवते. मस्त गरमागरम वाफाळतं सूप तयार आहे मंडळी. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं लिंबू पिळणार आहे. ऐच्छिक आहे, नाही पिळलं तरीसुद्धा चालेल, पण थोडंसं लिंबू पिळलं की त्याची चव एकदम खूप मस्त लागते. तर मंडळी, हे वेट लॉस सूप तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही पण करून बघा आणि थंडीचा आस्वाद घ्या, थंडीमध्ये सूपचा आस्वाद घ्या. धन्यवाद.